तर शेतकरी मित्रांनो, मयत शेतकऱ्यांची कर्जमाफी कशा पद्धतीने केली जाणार आहे, हाच प्रश्न राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजूनपर्यंत पडलेला आहे. तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खास करून घेऊन आलेलो आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे मयत खातेदार शेतकरी असतील तर त्यांची कर्जमाफीची प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडली जाणार आहे, त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि त्यांना कुठे आपले कागदपत्रे हे जमा करायचे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, राज्यात सध्या कर्जमाफीची प्रक्रिया ही जोरदार सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयेपर्यंतची जी कर्जमाफी, तर ती कर्जमाफी दिली जात आहे. पण अनेक शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतलं होतं, पण सध्या त्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबियांना प्रश्न पडला आहे की कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही. तर अशा मयत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुम्हाला काही प्रोसेस ही करावी लागणार आहे. सर्वात आधी शेतकरीचं नाव कर्जमाफी योजनेत असणं बंधनकारक आहे. त्यानंतर कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्याकडे फार्मर आयडी आणि केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर सरकारकडून कर्जमाफीचे पैसे हे बँक खात्यात जमा होत आहेत. पण मयत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुम्हाला काय प्रोसेस करावी लागणार आहे? सर्वात आधी तुम्हाला कर्जमाफीच्या यादीत नाव आहे का नाही हे चेक करावं लागेल. त्यानंतर जर यादीत नाव आलं असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन काही कागदपत्रे हे जमा करावी लागतील. एक तर ज्या शेतकऱ्याच्या नावावर कर्ज होतं आणि त्यांचं निधन झालं असेल तर त्याचं मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला हे महत्त्वाचं डॉक्युमेंट लागणार आहे. त्यानंतर वारस प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर मृत शेतकऱ्यांचा आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर बँक पासबुक लागणार आहे. त्यानंतर विशिष्ट क्रमांक म्हणजे फार्मर आयडी लागणार आहे. त्यानंतर कर्ज खाते क्रमांक आणि अकाउंट नंबर या गोष्टी सुद्धा तुम्हाला लागणार आहेत. आणि एक अर्ज करावा लागणार आहे. एक लेखी अर्ज सुद्धा तुम्हाला बँकेला करावा लागणार आहे की आमचं कर्जमाफी यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि जो शेतकरी तर तो मयत झालेला असून जे वारस असतील तर त्या वारसच्या नावाने ही कर्जमाफी करण्यात यावी, असा लेखी अर्ज तुम्हाला करावा लागेल. त्यानंतर यासोबत जर मयत शेतकऱ्याची जमीन ज्या व्यक्तीच्या नावावर असेल त्यांच्या खात्याची माहिती देखील देणे बंधनकारक आहे. त्यांचे देखील तुम्हाला कागदपत्रे हे जमा करावे लागतील, ज्यात तुम्हाला त्या व्यक्तीच्या नावावर जमीन असेल त्याची फार्मर आयडी, त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अर्जावर सही किंवा अंगठा त्यांचा तुम्हाला द्यावा लागेल. मित्रांनो, या प्रक्रियेअंतर्गत सुमारे 50,000 शेतकरी जे आहेत तर ते लाभ पासून वंचित आहे, म्हणजे कर्जमाफीच्या लाभ पासून वंचित आहेत. यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत. सध्या राज्यात सुमारे 50,000 शेतकरी मयत आहेत, त्यांच्या नोंदी अद्यावत नाहीत. हे सर्व कागदपत्रे शाखा व्यवस्थापनकडे जमा करावी लागणार आहेत. पण लक्षात ठेवा, सध्या ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली आहे अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. मयत शेतकऱ्यांची केवायसीची प्रक्रिया ही बँकेमार्फत केली जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. तर बघा, जी केवायसीची प्रक्रिया आहे मयत शेतकऱ्याची, तर ती बँकेमार्फत ही केली जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून. त्यानंतर जो वारसदार असतील तर त्यांच्या वारसदाराच्या नावाने ही कर्जमाफी योजना किंवा कर्जमाफी योजनेमधून त्यांना लाभ दिला जाणार आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत राज्यात कर्जमाफी योजनेअंतर्गत जेवढेही मयत खातेदार असतील तर त्या मयत खातेदारांची कर्जमाफीची प्रक्रिया ही अशा पद्धतीने राबवली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही समजलं नसेल तर बिंदास कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच कर्जमाफीच्या पुढच्या आणि शेतकरी नवनवीन योजनांच्या अपडेटसाठी आपलं चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा.